एबीपी माझानं दाखवलेल्या ऑपरेशन आश्रमशाळेची दखल ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी घेतली। सोमवारी सर्व आश्रमशाळा चालकांची मुंबईत बैठक होणार। सुधारणेसाठी आश्रमशाळांना 6 महिन्यांची मुदत दिली जाणार। मी सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे। ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू। भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी। 174 कोटी 19 लाखांचा प्रस्ताव अटी शर्तीसह मंजूर। वाशिमच्या चाकूरमधील शाळेत विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाडा थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात। जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पळसण गावातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधांचा अभाव। ठाकरेंच्या शिवसेनेचे कृष्णा चौधरी यांचा आरोप। आश्रम शाळेत राहणाऱ्या 440 विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा दावा। धाराशिव जिल्ह्यात होर्टी इथे दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेची दुरावस्था। म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न ठेवण्यात येतं। वर्ग खोल्यात सिमेंटचे पोते आणि शाळेतील रद्दीचे गठ्ठे। विद्यार्थ्यांना जेवणही मिळत नसल्याची माहिती। शाळा प्रशासन आणि संस्था चालकांचं दुर्लक्ष। सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपकेंकडून लातूरच्या उजनी जिल्हा परिषद शाळेची पाहणी। स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत शाळेला भेट देऊन अनेक प्रश्न उपस्थित। शाळेतील विविध बाबींचीही घेतली माहिती। तुमचा धर्म कुठंच जाणार नाही। धर्म आहे, राहणार, आधी राहिलेला आहे। पण जे तुमचे मुलं आहे ना त्यांचं भविष्य हातातून निघून जाऊ शकतं जर तुम्ही आवाज नाही उठवला। तुम्हाला त्याच्यासाठी आता एकत्र यावं लागेल। जसे प्रत्येक गावात वादविवाद असतात तुमच्या गावातही असतील। ते वादविवाद तुम्ही आता थोड्या दिवसांसाठी बाजूला ठेवा। नंदुरबारच्या नवापूर खांडबारा एसटी बस सेवा बंद। ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष। एसटी अभावी विद्यार्थ्यांची 10 ते 15 किलोमीटर पायपीट। पालकांमध्ये संताप। 3 दिवसात बस सेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा। जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था। खराब रस्त्यांमुळे मुलींना शिक्षण सोडावं लागतंय। युनिसेफच्या सहकार्यानं सुरू असलेल्या उपक्रमात आयुष्मान खुरानाचा सहभाग। आयुष्मान हा युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय सदिच्छा दूत। राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दरमहा आर्थिक मदत। 2000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय। कमवा आणि शिका या धर्तीवर मुलींसाठी महिन्याला 2000 रुपये देण्याचा प्रयत्न। पॉकेट मनीमुळे मुलं वाया गेली तर काय करणार? मनविसेचे अमित ठाकरेंचा चंद्रकांत पाटील यांना सवाल। मुलांना व्यसन लागलं तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? सरकारला सवाल। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। फुकट पैसे दिल्यावर ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे? नाशिकच्या दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्याची चाचणी सुरू। अतिवृष्टी, पूर किंवा रस्ते बंद असतानाही औषधं आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। IIT मुंबईकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचं ड्रोन दीदींना प्रशिक्षण दिलं जात आहे। डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे प्रगती कॉलेजपर्यंत येण्यासाठी 2 तास लागले। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। खड्ड्यांबाबत सरकार काय करतंय? अमित ठाकरेंचा सवाल। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी। ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार। देवदत्त कामत आज अर्धा तास युक्तिवाद करणार।
आमदार अपात्रतेवर उद्धव ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद, एकनाथ शिंदेचे वकील पुढील आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. गटनेत्यासह सर्वच्या सर्व 10 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून जालन्यातील अंतरवाली सराटीतच आमरण उपोषण करणार. प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार, जरांगे पाटलांची घोषणा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड जरांगे यांची भेट घेणार. मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करणार. 29 ऑगस्टला होणाऱ्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न. नाशिक महापालिकेची आज महासभा. नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून वाद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चानंतर पुन्हा खड्ड्यांच्या प्रश्नावरून महासभेत गोंधळ होण्याची शक्यता. नवी मुंबई महानगरपालिकेची आज महासभा. क्लस्टर योजना आणि तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला असणारा शिवसेनेचा विरोध, यावरून गोंधळ होण्याची शक्यता. सरसकट क्लस्टर योजना लागू करण्याचा भाजपचा विरोध. महापौरांच्या सोशल मीडिया खर्चाच्या प्रस्तावावरून आज स्थायी समितीत गदारोळाची शक्यता. कालची रद्द झालेली स्थायी समितीची आज बैठक होणार. सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षांकडून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. हिंजवडीतील वाहतूक कोंडी, रस्ते, मेट्रो, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत वाढ. मुख्यमंत्र्यांचं गृह खातं नापास. पोलीस खातं गुन्हेगारी रोखण्यात अपयशी. संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. की पोलीस यंत्रणा या बलात्कारांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. मला तसं वाटतंय की हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये हे बेकायद्याचं राज्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. खासदार संजय राऊतांचा भाकीत. 17 सप्टेंबरनंतर नरेंद्र मोदींचं काय होणार सांगता येत नाही. संजय राऊतांचं भाष्य. 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांचा प्रधानमंत्री म्हणून जो शेवटचा वाढदिवस असेल तो त्यांनी आनंदात साजरा करावा. त्यांच्या भक्तांनी नाचावं, अंधभक्तांनी उड्या माराव्यात, गाणं बिणं गावं, पार्ट्या कराव्यात रात्री. नंतर पुढल्या त्यांनी प्रसंगाला सामोरं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कठीण. केंद्रीय मंत्र्यांना खात्याचं काम सोडून विद्यापीठांचे दौरे करावे लागणार. काहीही केलं तरी जेनझे आता भाजपसोबत जाणार नाही. संजय राऊतांची मोदींवर टीका.